राज्यात सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात येतोय। भंडारा शहरालगत गणेशपूर इथला श्रीमंत दगडूशेठचा कृत्रिम हिरेजडित गणपती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय। या बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे। खास कोलकात्यावरून कारागीर बोलावत तब्बल 3 किलोमीटरची रोषणाई इथं करण्यात आली आहे। तर सुरत इथून आणलेल्या तब्बल 32,000 कृत्रिम हिऱ्यांचा वापर करून दगडूशेठ गणपतीची मूर्ती साकारण्यात आली आहे। लोकांमध्ये जल्लोष म्हणजे भरपूर आहे आणि त्यामुळे आनंद सुद्धा द्विगुणित लोकांचा झालेला आहे। यावर्षी म्हणजे अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे पोलीस विभागाकडूनही SP साहेबांचा समर्थन आहे आणि प्रोटेक्शन सुद्धा या ठिकाणी आम्हाला चांगला मिळालेला आहे। म्हणजे जे रोषणाई सुद्धा आहे आणि भाविक लोकांसाठी म्हणजे कठीण जी व्यवस्था जी आहे त्याच्यामध्ये प्रोटेक्शन सुद्धा त्यांनी एकमताने साहेबांनी यावेळेस केलेलं आहे। आणि त्यांना त्या गणपतीला हिरेजडित मूर्ती आपण बनवण्याचं काम केलेलं आहे आणि सर्व 32,000 डायमंड्स तिथे लावण्यात आलेले आहेत आणि जे लायटिंग्स आहे ते कलकत्त्याची आहे। कमीत कमी 3 किलोमीटरपर्यंत लायटिंग्स आहे आणि जो शामियाना आहे थीम आहे जे राम मंदिराची थीम दिली आहे आपण। तर कोकणात ग्रामीण भागामध्ये सर्वत्र गौरी गणपतीची धूम बघायला मिळते। गौरी गणपती समोर सादर होणारे पारंपरिक नृत्य खास आकर्षण असतं। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात ग्रामीण भागातील महिलांनी पारंपरिक नृत्य सादर केलं। कोकणात गौरी गणपतीत विविध पारंपरिक खेळ खेळण्याची प्रथा आहे आणि काही ठिकाणी जाखणी नृत्य तर काही ठिकाणी बाला डान्स आपल्याला बघायला मिळतो। मात्र रत्नागिरी जिल्ह्यातलं केळशी गाव जे आहे तिथं पलिता हे पारंपरिक नृत्य जे त्याची प्रथा जपण्यात आली आहे। गावातील पलिता नाच सर्वत्र प्रसिद्ध आहे। गावातील आबालवृद्ध सर्वजण हातात मशाली घेऊन ढोलकीच्या तालावर पारंपरिक वेशभूषेत ठेका धरतात। गावातील प्राचीन महालक्ष्मी मंदिरासमोर हा नाच केला जातो।